निर्माण झाली पाहिजे। तर त्याच्या पाठीमागे एवढंच सत्य आहे अजून, की किती महाराष्ट्रामध्ये किंवा हे जगात बैल चांगला असला तर त्याची सगळी वासरं चांगली पडतील असं नाही, किंवा एखादी महाराष्ट्रात किती गाई जातीवंत असली, देखणी असली, तर त्या गाईच्या पोटी त्या पद्धतीचा खोंड होईल असं नाही, किंवा त्या गाईला त्या गाईच्या आयुष्यामध्ये सगळीच खोंड किंवा सगळ्याच कालवडी देखण्या होतील असं नाही। तर हे शोधायचं काम वाटतं तेवढं सोपं नाही, भयानक कठीण आहे आणि भयानक अवघड आहे। व्यवसाय वर्गातून काय आहे की आज एखादी गोष्ट विकली तर जर आपण एखादी उद्या गोष्ट एखादी आणली तर ती गोष्ट त्याच तीव्रतेचे, त्याच ताकदीचे किंवा तिच्यापेक्षा उजवे म्हणून आपल्याला ती विकावं लागते, आणि त्यावेळेला काल विकलेल्या देखण्या वस्तूचं मार्केट हे खाली पडलं जातं। कालची वस्तू उजवी असते, मात्र आजची वस्तू व्यवसायकाराला विकायची असते। मग आज विकताना ती कालच्या वस्तूपेक्षा आजची वस्तू देखणे म्हणून विकावं लागते, नसेल तर दुसरा पर्याय ही मला द्यायची नाही, मला घरात ठेवायचे, याच्याशिवाय पर्याय नाही। आणि ह्या डोकं चालवण्याच्या पद्धतीमुळं मूळ माणसाला, मूळ व्यक्तीला, मूळ पारखीला आणि मूळ खाणीला आणि मूळ बैलाला मार बसत चाललेला होता। हे माझ्या लक्षात आलं। का लक्षात आलं तर माझं शिक्षण त्या पद्धतीनं झालं होतं आणि माझी नोकरी पण त्या पद्धतीने होती। बारीक चौकशी करून ती गोष्ट अंमलात आणायची एक सवय लागली होती मला। तर मला असंच काम करत 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 लक्षात आलं की सिद्धापूर खान हे काय नाव नव्हतं, हे सिद्धापूर गाव माहित होतं, किंवा सिद्धापूर गावात बैल घडून गेला हे माहित होतं। मात्र जुन्या जाणत्या माणसाच्या तोंडातून आलं की सिद्धापूर मधला बैल असा असा होऊन गेला। त्या बैलानंतर सुद्धा बैल होती, पण त्या बैलांचं त्या ताकदीनं नाव घेत नव्हती, आणि त्या बैलाकडे गया सुद्धा कोणी भरवत नव्हतं माझ्या कळत्या वयासमोर। तर मला काय करायचं होतं, ती वंशावळ पुढे आणायची होती। मग पर्याय एकच उरला, तर त्या बैलाचा कुठंतरी अवयव दिसणारा, त्या बैलाचं तोंड कुठंतरी दिसणार, त्या बैलाचं रक्त कुठंतरी दिसणार एखादा बैल आपल्याला बघून तो बैल समाजा पुढे आणायचा होता। आणि समाजा पुढे का आणायचा होता, तो माझ्या स्वार्थासाठी नाही। अजून गैरसमज करून घेणाऱ्यांची लक्षात ठेवा, तांडूरचा बैल हा मी धरला, कशासाठी धरला तर वंशावळीच्या बाजूने प्रथम धरला। आणि त्या बैलामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी होत्या, सगळं अख्खं जग म्हणा किंवा जाणती माणसं म्हणा किंवा जी जी फेमस आहे ती पारखीला, तर त्या प्रत्येकाने त्या बैलाच्या चुका सांगितलेल्या होत्या मला, पण त्या चुका पोटात गाठल्या। पण आता बिचारा डोळ्यासमोर नाही आणि मला त्याला नाव ठेवायचा उद्देश नाही, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सकारात्मक डोक्यात घालायचा होता, म्हणून मी सकारात्मक मुद्द्याला आणि पॉझिटिव्ह मुद्द्याला किंवा त्याच्या योग्य अवयवाला भर दिला। आणि ते चुकीची ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी मी पोटात घातल्या आणि त्या गोष्टीला पांघरून घातलं। आणि जग ती गोष्ट धरत असताना विरोधात जाऊन चिडून वाद करून, तर ती संघर्षातून मला वंशावळ फक्त ती गोष्ट सिद्ध करायची होती। तर त्या गोष्टीतून काही गायींच्या पोटी बैल जन्मली होती, पण कोणाला माहित नव्हतं।